हॅलो. तर कसे आहात सगळे? आता आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करतो ॲनिमल हजबंड्रीमध्ये, दॅट इज युअर पोल्ट्री फार्मिंग. आज आपलं मेन टार्गेट आहे पोल्ट्री फार्मिंग बघायचं आहे, त्याच्यानंतर एपिकल्चर पाहायचं आहे. ठीक आहे, जर वेळ मिळाला आपल्याला देन वी विल ऑल्सो गो फॉर द लॅक कल्चर. सो आजचं टार्गेट पोल्ट्री फार्मिंग आहे, तो लक्ष द्या. सो पोल्ट्री म्हटलं तर आपल्याला कायम डोक्यात येतं की अबाउट हेन्स, चिकन्स, एव्हरीथिंग. But it's not just hen and cock, it is also about your other birds which can be used under poultry management. मग ते डक असू शकतं, ते फाऊल असू शकतं, और एनी अदर टर्की अँड ऑल. हे जे बर्ड्स असतील जे एडिबल फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल असतात, खाण्यासाठी अवेलेबल आहेत, हे सगळे पोल्ट्री फार्म मॅनेजमेंटच्या अंडर येतील. सो लेट्स सी. सो पोल्ट्री includes number of bird species. पहिला हाच MCQ आहे. इट इज गोइंग टू बी चिकन, डक्स, टर्की अँड फाउल्स. हे 4 बर्ड्स आहेत जे आपल्या पोल्ट्री फार्मिंगमध्ये इन्क्लुडेड आहेत. काय काय आहे? चिकन, टर्की, त्याच्यानंतर डक्स अँड युअर फाउल्स. ठीक आहे, दीज आर डोमेस्टिकेटेड. आता ह्यांना आपण डोमेस्टिकेट का केले किंवा आपल्या मॅनेजमेंटच्या अंडर का आणलंय? फॉर 2 reasons. इधर दे आर यूज्ड ॲज अ मीट और फॉर लेइंग एग्स. तो बघा, दे आर डोमेस्टिकेटेड फॉर देअर एग्स और मीट. अलाइड प्रोफेशन्स टू पोल्ट्री इन्क्लूड. आता काय काय त्याच्यामध्ये मेन आहे? प्रोसेसिंग ऑफ एग अँड मीट, मार्केटिंग ऑफ पोल्ट्री प्रोडक्ट्स, कंपाउंडिंग अँड सेल ऑफ पोल्ट्री फीड, पोल्ट्री इक्विपमेंट्स, फार्मास्युटिकल्स अँड फीड ॲडिटिव्स. म्हणजे ह्या सगळ्यांचंही प्रोफेशन एक्झिस्ट करतं. कशा कशासाठी? बघा, मार्केटिंग, पोल्ट्री मार्केटिंगचे पण लोक एक्झिस्ट करतात, म्हणजे प्रोफेशन जनरेट होतं याच्यातून. नंतर पोल्ट्री प्रोडक्ट्सचं फर्दर काय म्हणलेत? पोल्ट्री फीड, म्हणजे जे ह्या जनावरांना, पक्ष्यांना खाऊ घालण्यासाठी जे फीड असतं ते पण काही बनवू शकतात लोक, त्याच्यासाठी सुद्धा एक प्रोफेशन एक्झिस्ट करतं, कंपनी एक्झिस्ट करते. पोल्ट्री इक्विपमेंट्स बनवण्यासाठी सुद्धा कंपनीज एक्झिस्ट करतात, त्यांच्यासाठी काही मेडिसिन्स असतील, फार्मास्युटिकल, पोल्ट्री फार्मास्युटिकलसाठी इंडस्ट्री एक्झिस्ट करते. आणि फीड ॲडिटिव्स, त्यांना खाण्यात अजून आपण ॲडिशनल काय देऊ शकतो ते देण्यासाठी सुद्धा एक कंपनी एक्झिस्ट करते किंवा प्रोफेशन एक्झिस्ट करतं. सो ते काय म्हणले? प्रोफेशन्स, अलाइड प्रोफेशन्स. ह्याच्यामध्ये अजून अलाइड प्रोफेशन्स, सुपिरियर प्रोफेशन्स काय जनरेट होतात पोल्ट्री फार्मिंगमध्ये, त्यांनी ते सांगितलं. सो बघा, सिलेक्शन. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतो? आपल्याला जर पोल्ट्री फार्मिंग करायची आहे तर आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये पोल्ट्रीमध्ये बेस्ट काय ठेवावं लागेल? ब्रीड ठेवावं लागेल, है ना. कोंबड्यांची ब्रीड आपल्याला सगळ्यात बेस्ट ठेवावं लागेल. कोंबड्यांचीच असो किंवा बदकाची असो, फाऊल असो, टर्की बर्ड, त्याच्यात त्यांची ब्रीड जी असेल किंवा व्हेरायटी आपण म्हणतो ती सगळ्यात बेस्ट ठेवावं लागेल, याचा अर्थ. सो त्यांनी आपल्याला सगळ्यात पहिले MCQ कुठल्या सेक्शनमध्ये विचारतील की कोणकोणत्या बेस्ट ब्रीड्स एक्झिस्ट करतात पोल्ट्री फार्मिंगमध्ये अबाउट चिकन. सो लेट्स स्टार्ट. So selection of proper and disease-free breed, suitable and safe farm condition, proper feed and water, hygiene and health care are important requirements for poultry farm management, right? आता on the basis of their origin, आता कशाच्या बेसिसवरती? हा MCQ आहे. कशाच्या बेसिसवरती? ओरिजिनच्या बेसिसवरती त्यांनी आपल्याला काही युनिक ब्रीड सांगितलेल्या आहेत. सो डिफरंट टाइप्स ऑफ पोल्ट्री ब्रीड्स आर. आता सगळ्यात पहिले त्यांनी आपल्याला अमेरिकन ब्रीड सांगितले. कोणत्या? अमेरिकन ब्रीड. त्याच्यामध्ये 3 दिल्यात: प्लायमाउथ रॉक, न्यू हॅम्पशायर आणि रोड आयलंड रीड. काय काय दिल्यात? वी हॅव फर्स्ट प्लायमाउथ रॉक, नेक्स्ट आहे न्यू हॅम्पशायर, त्यानंतर रोड आयलंड रीड. रोड आयलंड रेड. ओके, फाईन. नेक्स्ट दिलेत आपल्याला एशियाटिक ब्रीड. एशियाटिक ब्रीडमध्ये ब्रह्मा, कोचिन आणि लँगशन. काय काय दिलेत? ब्रह्मा, कोचिन आणि लँगशन. तो एशियाटिक ब्रीड. ब्रह्मा, पुढे दिला कोचिन अँड लँगशन. नेक्स्ट मेडिटेरेनियन ब्रीड दिलेत. मेडिटेरेनियन ब्रीडमध्ये आपल्याला दिलेत लेग हॉर्न आणि मायनॉर्का. मेडिटेरेनियन ब्रीडमध्ये आपल्याला 2 दिलेत. एक आहे तुमचा लेग हॉर्न, दुसरा दिला मायनॉर्का. प्लीज यू मेक शुअर की यू ड्रॉ दिस चार्ट्स. मग लास्ट आपल्याला मला वाटतं इंग्लिश ब्रीड दिली, एकच दिली त्यांनी, ऑस्ट्रॅलॉर्प. काय दिलंय? ऑस्ट्रॅलॉर्प. इंग्लिश ब्रीडमध्ये, इंग्लिश ब्रीड म्हणजे काय? ब्रिटिश कंट्रीजमध्ये किंवा त्या साईडला इंग्लिश ब्रीडमध्ये वी हॅव ऑस्ट्रॅलॉर्प.
आणि लास्ट आपल्याला स्पेसिफिकली इंडियन जे आपण प्रिफर करतो किंवा इंडियामधले जे ब्रीड जनरेट झालेले आहेत त्याच्याबद्दल दिलं आहे. एक आहे चित्तागॉंग, असील, ब्रह्मा आणि कडकनाथ. तुम्ही म्हणता सर ब्रह्मा दोनदा आले एशियाटिकमध्ये पण आणि इंडियनमध्ये पण. अरे इंडिया एशियामध्ये म्हटलं होते तिथे येणारच ना. सो आपल्याला स्पेसिफिकली जे इंडियामधले दिलेत त्या काय काय दिलं बघा. पहिला दिला चित्तागॉंग, मग दिलाय असील, मग दिलाय कडकनाथ आणि लास्टली मला वाटतं ब्रह्मा. आता याच्यामध्ये तुम्ही कडकनाथ बद्दल बघितलं असेल ते एक ब्लॅक कलरचा कोंबडा असतो, तो ते कडकनाथ ब्रीड आहे. कोणती ब्रीड आहे? कडकनाथ. हे तुमचा स्पेसिफिक MCQ सेक्शन आहे. तुम्ही लेट्स से टार्गेटची जर MCQ सोडवले तर तुम्हाला कमीत कमी हे जे एक्झाम्पल्स आपण चार्ट फॉर्ममध्ये बनवतोय ना, ह्याचे कमीत कमी 100 ते 150 क्वेश्चन्स पाहायला मिळतील. तो हे एक्झाम्पल्स खूप रेलेव्हंट आणि इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आता बघूया आपण ह्याच्यात अजून काही इम्पॉर्टंट सांगितलं, जसं की आता हा लेग हॉर्न. लेग हॉर्न हा सगळ्यात बेस्ट लेयर म्हणतात. काय म्हणतात? सगळ्यात बेस्ट लेयर आहे. आता क्वेश्चन असतो की सर व्हॉट डू यू मीन बाय लेयर? लेयर म्हणजे ते ब्रीड जे आपण स्पेसिफिकली अंडी देण्यासाठी यूज करतोय. अंड्यांसाठी त्यांना आपण जास्त ब्रीड करतोय, ते लेयर. ऑन द अदर हँड जे खाण्यासाठी जास्त यूज केले जातात त्यांना आपण ब्रॉयलर म्हणतो. बघा मग लक्ष द्या. So Leghorn is the best layer that is for eggs, while Plymouth Rock, Rhode Island Red, Asil, Brahma and Kadaknath are used for broiler. That means they are for meat. ठीक आहे. तो आपण एक नेक्स्ट स्लाइड वरती नेक्स्ट पार्ट लिहायचा की लेगहॉर्न काय आहे? लेगहॉर्न इज द बेस्ट लेयर. ठीक आहे. बट आपण जर कशासाठी विचारले ब्रॉयलर म्हणून, ब्रॉयलर इज फॉर इटिंग है ना, तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय नाव दिली ती. ब्रह्मा दिलाय, ब्रह्मा ब्रीड आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कडकनाथ ब्रीड आहे. त्याच्यानंतर त्यांनी अजून दिलं असेल मला वाटतं प्लायमाउथ रॉक, मला वाटतं. मग नेक्स्ट आहे आपल्या रोड आयलंड रेड. सो हे सगळे बेस्ट ब्रॉयलर आहेत. त्याच्यात असील पण एक राहिला. इंडियामध्ये आपण मला वाटतं आपण जे व्हाईटवाले खातो ना ते सगळ्यात जास्त असील असतात. ठीक आहे. सो हे काही आहे जे ब्रॉयलर आहेत. काय आहेत? ब्रॉयलर जे आपण एडिबल फॉर्ममध्ये प्रिफर करतो. मीटसाठी त्यांना आपण ब्रीड करतो. आणि लेअर म्हणजे काय? ते आपण अंड्यांसाठी त्यांना ब्रीड करतो. सो डिफरंट व्हरायटी गिव्स डिफरंट फीचर्स. सो लेगहॉर्नचं सगळ्यात बेस्ट फीचर काय? अंडी देणं. मग त्यांना आपण खाण्यापेक्षा जास्त अंड्यांसाठी जपून ठेवतो. बट ऑन द अदर हँड हे ब्रह्मा, कडकनाथ, प्लायमाउथ रॉक, रोड आयलंड रेड आणि असील असतील, हे बेस्ट ब्रॉयलर आहे. तर त्यांना आपण ब्रीड कशासाठी करतो? फॉर इटिंग ॲज अ मीट. ठीक आहे. सो पहा, सो मॅनेजमेंट ऑफ लेयर्स. आता ह्याच्यामध्ये ॲज अ फार्म मॅनेजमेंट, पोल्ट्री फार्म मॅनेजर आपण म्हणूया, आपण एक पोल्ट्री फार्म मॅनेजर आहे, तर आपल्याला कशा कशा गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला ह्याच्यामध्ये कळेल. बघा, सो सगळ्यात पहिलं मॅनेजमेंट ऑफ लेयर्स. जे अंडी देणार त्यांना प्रॉपरली मॅनेज केलं पाहिजे. रिक्वायर अँड परचेस ऑफ हाय यील्डिंग चिकन, रिक्वायर्स परचेस ऑफ हाय यील्डिंग चिकन. मग बघा, जर बेस्ट लेअर घ्यायचा असेल आपल्याला आपल्या पोल्ट्रीमध्ये, तर आपल्याला तेवढा खर्च करायला लागेल है ना. बेस्ट यील्डिंग चिकनवाले कोंबड्या पण आपल्याला घ्यायला लागतात. त्याच्यानंतर ते जे पोल्ट्री आहेत तिथं वेल व्हेंटिलेशन पाहिजे, प्रॉपर फीड दिलं पाहिजे. डीबिकिंग. आता डीबिकिंग काय असतं? त्यांना त्यांच्या चोचांचे टिप कट करायचे असतात. ठीक आहे ना. का? तर हे कोंबड्यांमध्ये एक दुसऱ्याला भांडणं झाली तर ते काय करतील? चोच मारून येणे, एक दुसऱ्याला डॅमेज करू शकतात. सो त्यांची डीबिकिंग करणं गरजेचं असतं. मग वेल लाईटनिंग पाहिजे, वॉटरर पाहिजे, म्हणजे असं एक डिव्हाइस पाहिजे किंवा अशी सिस्टम पाहिजे त्या पोल्ट्री फार्ममध्ये की तेव्हा पाणी विथ टाईम देतात त्यांना. सॅनिटेशन, स्वच्छता पाहिजे, कलिंग पाहिजे आणि वॅक्सिनेशन पण दिल्या पाहिजेत. ठीक आहे. मॅनेजमेंट ऑफ ब्रॉयलर रिक्वायर्स. आता हे सगळं आपल्याला कशासाठी मॅनेजमेंट सांगितले? लेअरसाठी. हे स्टार मार्क करा, हे लेअरची मॅनेजमेंट आहे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट ब्रॉयलरसाठी काय आवर्जून केले जाते? पहिलं तेच सिलेक्शन ऑफ बेस्ट ब्रीड. त्यांचं हाऊसिंग बघितलं पाहिजे, म्हणजे त्यांना नीट अशा जागी ठेवलं पाहिजे जिथं टेम्परेचर, व्हेंटिलेशन, लाईटनिंग, फ्लोर स्पेस आणि ब्रॉयलर फीड दिली पाहिजे. आवर्जून त्यांना कोणती फीड द्यायची? ब्रॉयलरची, की त्यांचा मीट मास आवर्जून जास्त वाढेल. अँड लास्टली काय म्हणतात? डिफरंट टाइप्स ऑफ पोल्ट्री डिझिजेस आपल्याला इथं सांगतील ते. तर 4 ग्रुप ऑफ डिझिजेस दिलेले आहेत आपल्याला त्यांनी. फंगल डिझीज असेल, बॅक्टेरियल डिझीज असेल, पॅरासायटिक और प्रोटोझोअल डिझिजेस. आय थिंक व्हायरल डिझीज पण दिला असावा. हां, दिलाय. व्हायरल डिझीजवरती सीईटीला ऑलरेडी एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सो लेट्स टॉक अबाउट फर्स्ट व्हायरल डिझीजेस कोणकोणते आहेत जे कोंबड्यांमध्ये पाहायला मिळाले. पहिलं राणीखेत डिझीज आहे, दुसरं ब्रॉन्कायटिस आहे, तिसरं एव्हियन इन्फ्लुएन्झा. बघा, ह्याला बर्ड फ्लू म्हटले होते. मला वाटतं पोस्ट कोविड म्हणजे कोविड संपल्यानंतर बर्ड फ्लू परत आला होता आणि मग तेव्हा लोकांनी चिकन खाणं अवॉइड केलं होतं. सो
ते बर्ड फ्लूचा हा व्हायरस आहे कोणता, एव्हियन इन्फ्लुएन्झा, ते व्हायरस आहे. हे आपल्याला व्हायरल डिझीजेस दिलेत. फ्यू इयर्स अगो बर्ड फ्लू हॅड सिरियसली इन्फ्लुएन्स पोल्ट्री फार्मिंग अँड कॉज्ड ह्युमन इन्फेक्शन टू. नेक्स्ट बॅक्टेरियल डिझीजमध्ये काय काय दिलेत, प्युलोरम, मग कोलेरा, टायफॉइड, TB, CRD दॅट इज क्रोनिक रिनल डिझीज होता बेटा ते ओल्ड बुक्समध्ये, आय डोंट नो. रेस्पिरेटरी डिझीज म्हणतात, इट्स अ रिनल डिझीज, क्रोनिक रिनल डिझीज. ठीक आहे, क्रोनिक रिनल डिझीज आहे ते. नेक्स्ट आहे एंटरायटिस. एंटरायटिस म्हणजे त्यांच्या इंटेस्टाईनचं इन्फेक्शन आहे. काय, इंटेस्टाईनचं इन्फेक्शन. नेक्स्ट येतात फंगल डिझीज, त्याच्यामध्ये ॲस्परजिलोसिस. ॲस्परजिलस नावाचा फंगस असतो, त्याच्यापासून होतं. मग फॅवस आणि थ्रस, ह्याच्यात तुम्हाला त्यांच्या पंखांचे डिझीज पाहायला मिळतील, पंख गळून जातात त्यांचे. ठीक आहे, दॅट इज फेदर्स. नेक्स्ट आहे पॅरासायटिक डिझीज म्हणजे वर्म इन्फेक्शन, त्याच्यात लाईस दिलाय, नंतर राऊंड वर्म दिलाय, सिकल वर्म दिलाय. हे असे इन्फेक्शन्स आहेत. राऊंड वर्म लाईक तुमच्या इंटेस्टाईनचं इन्फेक्शन करतात, आणि सिकल वर्म पण त्यांचं लार्ज इंटेस्टाईनचं इन्फेक्शन करतात. आवर्जून लाईस म्हणजे त्यांच्या स्किनवरती असतील ते. ठीक आहे. नेक्स्ट प्रोटोझोअल डिझीजमध्ये बघा कोसिडिओसिस दिलाय. कोसिडिओसिस इज अ प्रोटोझोअल डिझीज. आता मेन काम काय, ह्याचा आपल्याला एक चार्ट बनवायचा, आणि ते चार्ट बनवल्यानंतर तुम्हाला ते मगअप करायचं आहे. ठीक आहे, सो लेट्स डू दॅट. लक्ष द्या. तर सगळ्यात पहिलं व्हायरल. व्हायरल आपल्याला 3 नाव आहेत. पहिला दिला त्यांनी राणीखेत, मग दिलाय ब्रॉन्कायटिस, लंग डिझीज आहे, आणि तिसरा दिला बर्ड फ्लू दॅट इज एव्हियन इन्फ्लुएन्झा. नेक्स्ट आपला डिझीज कोणता आहे, बॅक्टेरियल. बॅक्टेरियल मध्ये बघा त्यांनी काय दिलाय, पहिला प्युलोरम, देन कोलेरा. कोलेरा तर माणसांमध्ये पण होतो. नेक्स्ट आहे टायफॉइड, TB, CRD, रायटिस. नेक्स्ट दिलेत फंगल, ह्याच्यात 3 आहेत. इकडे बघा आपण ह्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल्स बघतोय, ह्याच्यामध्ये मला वाटतं 6 एक्झाम्पल्स आहेत, परत 3 एक्झाम्पल्स आहेत. पाहूया. ॲस्परजिलोसिस, फॅवस, थ्रस. परत पॅरासायटिक मध्ये परत मला वाटतं 3 दिलेले आहेत. यस, लाईस. Then what do you have, roundworm, sickle worm. शेवटीचा जो प्रोटोझोल आहे त्यात एकच एक्झाम, ऑसिडिओस. तो हा चार्ट ही आपण लक्षात ठेवायचा. ठीक आहे, क्लिअर आहे. नेक्स्ट एपिकल्चरला जाऊ आता. व्हॉट इज एपिकल्चर? एपिकल्चर मध्ये आपण बेसिकली हनी बीज साठी आपण जे कल्चर केलेलं असतं त्याला आपण एपिकल्चर म्हणतो किंवा बी कीपिंग म्हणतो. सो एपिकल्चर इज ऑल्सो कॉल्ड एज बी कीपिंग. तो एपिकल्चर और बी कीपिंगचं काम, इट डील्स विथ अन आर्टिफिशियल रिअरिंग म्हणजे त्यांचं वाढवणे ऑफ हनी बीज टू ऑब्टेन वेरियस प्रोडक्ट्स, नॉट जस्ट हनी. हनी तर मिळणारच आहे, त्याच्यासोबत आपल्याला बी वेनम मिळतं, जे काय मेडिकेशन्सची लाईक फीचर ठेवते. त्यानंतर प्रोपॉलिस नावाचं कंपाऊंड आहे, दॅट इज अ बी ग्लू किंवा रॉयल जेली. असे वेगवेगळे कंपाऊंड्स आपल्याला हनी बीजकडनं मिळतं. तर त्यांचं जे आर्टिफिशियल आपण रिअरिंग करतो, रिअरिंग म्हणजे त्यांना वाढवतोय, त्यांना नरिशमेंट देतोय, दॅट इज कॉल्ड एज रिअरिंग. हे आपण अशा वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी करतो. सो लेट्स सी व्हॉट इज आर्टिफिशियल एपिकल्चर. तर एपिकल्चर त्यालाच आपण बी कीपिंग म्हणतो. डील्स विथ अन आर्टिफिशियल रिअरिंग ऑफ हनी बीज
to obtain bee products like honey, wax, pollens, bee venoms, propolis, that is bee glue, and royal jelly, as well as pollinating agent from. आणि अजून त्यांचं एक आपल्याला बेनिफिट पण आहे, ते आपल्या क्रॉप्सचं काय करू शकतात, पॉलिनेशन करू शकतात. ठीक आहे ना. 80% ऑफ द एंटिमोफिलस फ्लावर्स, एंटिमोफिलस आठवतं, एंटोमोफिलस फ्लावर म्हणजे काय, जे फ्लावर्स पॉलिनेशनसाठी कुणावर डिपेंड आहेत, आपल्या इन्सेक्ट्सवरती डिपेंड आहेत. तर त्यातले 80% प्लांट जे असतात ते फक्त आणि फक्त आपल्या हनीबीवरतीच डिपेंड करतात. कुणावरती डिपेंड करतात, हनीबीवरती. ठीक आहे. तर बघा इथं आपल्या समोर एक बी हाईव्ह दिसतीये. तर तसंच आपलं आर्टिफिशियल रिअर करणार, काय करणार, आर्टिफिशियली रिअर करणार. सो बी किपिंग इज अन एन्शियंट कॉटेज इंडस्ट्री. लय टायमिंगपासून कॉटेज म्हणजे काय, एका घरात पण करता येते. घराचा जे वरांडा असतो ना, कॉटेजेसला वरांडाज असतात किंवा गार्डन असतं, बॅकयार्ड असतं, तिथं केलं जातं हे. सो एन्शियंट कॉटेज इंडस्ट्री आहे. हनी इज अ फूड ऑफ हाय न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, कारण की त्याच्यामध्ये खूप हेल्दी शुगर एक्झिस्ट करतो, डेक्स्ट्रोज. ठीक आहे. अँड ऑल्सो फाइंड्स द यूज इन इंडिजिनस सिस्टम ऑफ मेडिसिन. आपल्या इंडिजिनस सिस्टम म्हणजे इंडियन मेडिसिन जे आहेत ना, ओल्ड इंडियन मेडिसिन्स म्हणजे आयुर्वेदा. आयुर्वेदामध्ये इंडिजिनस सिस्टममध्ये ते मेडिसिनचं काम करत आहे. कोण, मध. तुम्ही ऐकलं असेल की साखर घेऊ नका, प्रोसेस शुगर घेऊ नका, इन्स्टेड चहामध्ये मध टाका, और एनी ड्रिंक युअर हॅव्हिंग, त्याच्यामध्ये साखरेच्या जागी मध ॲड करा. मध इज लाईक अ हेल्दी कंपाऊंड. ठीक आहे. तर बघा आता पहिला MCQ ह्या सेक्शनमधला, की बाबा कोणकोणत्या आपण हनीबीज एक्झिस्ट करतात. सो 4 स्पीशीज ऑफ हनीबीज कॉमनली फाउंड इन इंडिया. पहिला एपिस डॉर्साटा, त्याला रॉक बी म्हणतो, और वाईल्ड बी. त्याच्यानंतर एपिस फ्लॉरे, दॅट इज लिटिल बी. एपिस मॅलिफेरे, दॅट इज युरोपियन बी. आणि एपिस इंडिका, दॅट इज टिपिकली इंडियन बी. तो नावं बघा परत एकदा. तो एपिस हे त्यांचं जीनस नेम आहे. त्याचे आपल्याला 4 प्रकार दिले. पहिला दिलाय एपिस लेट्से, एपिस मॅलिफेरा घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे एपिस इंडिका. त्यानंतर आहे आपल्याकडे एपिस फ्लॉरे. तर चौथा शेवट आहे, दॅट इज एपिस डॉर्साटा. आता इथे MCQ काय आहे, नक्कीच स्पीशीचं नाव तर आहेच MCQ, बट त्यांचे कॉमन नेम पण विचारतात. हाच MCQ की तुम्हाला नाव देतील, कॉमन नेम विचारतील, किंवा कॉमन नेम देतील आणि सायंटिफिक नाव विचारतील. लक्षात द्या. एपिस मॅलिफेरा, दॅट इज युअर युरोपियन बी. एपिस इंडिका, दॅट इज युअर इंडियन बी. एपिस फ्लॉरे, दॅट इज युअर लिटल बी. साईजमध्ये छोटे असतात बाकीच्या कंपॅरिझनमध्ये. शेवटी आहे एपिस डॉर्साटा, हे तुमचे असेल रॉक बी किंवा तर वाईल्ड बी पण म्हणतो. ह्यांचं डंक खूप स्ट्रॉंग असतं. तुम्ही मराठीत ऐकलं असेल आगी म्हाळ म्हणून, तर ते एपिस डॉर्साटाचं असतं. ठीक आहे. ते खूप डेंजरस असतात. जर त्यांचं स्वाम म्हणजे ते घोळक्यात पूर्ण ते जे एक हाय नंबरमध्ये जर उडत असतील त्याला स्वाम म्हणतो. त्यांचं जर स्वाम आपल्या अंगावरती आलं, एका माणसाला खूप चावल्या, तर द पर्सन माइट इवन डाय. ठीक आहे. सो वी हॅव टू कीप दॅट इन माइंड. आता पुढे आपल्याला याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता की 3 प्रकारच्या बीज आहेत. एक वर्कर बी आहे, क्वीन आहे आणि ड्रोन आहे. वर्कर इज अ फीमेल, क्वीन डेफिनेटली फीमेलच, आणि ड्रोन इज मेल. ठीक आहे. पहिलं हे क्लिअर ठेवा. वर्कर बी जी असते ती स्टेराईल असते. कशी असते, स्टेराईल म्हणजे ती एग्स देऊ शकत नाही. क्वीन जी असते ती एकमेव असते फिमेल जी फर्टाईल असते, आणि ड्रोन्स फर्टाईलच असतात. पुढं वर्कर बी डिप्लॉइड असते, क्वीन डिप्लॉइड असते, ड्रोन डिप्लॉइड असतो. सो एक गोष्ट इथं मी सांगू इच्छितो, हे आपल्याला जेनेटिक्सवाल्या पार्टमध्ये म्हणून येऊ शकतं की मेल जो असतो ना, तो पार्थिनोजेनेसिसनं तयार होतो. कसा, पार्थिनोजेनेसिस, ज्याच्यामध्ये हॅप्लॉइड एग डायरेक्टली डेव्हलप्स इनटू अ adult form without fertilizing. phenomenal आपण
पार्थिनोजेनेसिस म्हणतो. पार्थिनोजेनेसिस क्लिअर आहे. तर बघा पॉलिमॉर्फिझम, मग आपल्याला दिसतंय ना 3 वेगवेगळे अपीअरन्सेस आहेत. सो ह्यांचं आपण डिफरेन्शिएशन करू शकतो की मेल फिमेल कोण आहे. त्याच्यानंतर फर्दर आपण डिफरेन्शिएट करू शकतो की वर्कर आणि क्वीन कोण आहे. तो ह्याला म्हणतो पॉलिमॉर्फिझम म्हणजे अपीअरन्स. नेक्स्ट, so beekeeping is practiced in the area where sufficient wild shrubs, fruit orchards, cultivated crops are. का बरं? फ्रूट ऑर्कर्ड्स म्हणजे काय असतात? जिथं फळांची शेती केली जाते, बाग असते बघा. आंब्याची बाग असेल तर लांब लांबपर्यंत आंब्याची झाडं असतात. मँगो, आपल्याला मँगो तर ह्याच्यामध्ये दिसेल, उन्हाळ्यात तर दिसतात, पण ते काही आपण बाकीच्या टाइमला काढून थोडी ठेवतो ते झाडं. सो एक लांब पूर्ण रांग असेल, शेती असेल फक्त फ्रूटची, तर त्याला फ्रूट ऑर्कर्ड म्हणतो. किंवा कल्टिवेटेड क्रॉप्स तिथं आपल्याला बिहेविंग करता येईल. का बरं तिथंच का करता येईल? कारण की हनी बीज विल हॅव नेक्टर, पोलन ग्रेन्स जे ते खातात, नेक्टर खातात, ते पोलन ग्रेन्स खातात, तर त्यांना इझिली जवळ अवेलेबल आहे ना. जर ते जवळ नसेल तर ते निघून जातील आणि मग ते परत बिहाईव्हला आपल्या आर्टिफिशियल बिहाईव्हला येणार आहेत का रिटर्न? नाही. ते मे बी नवीन एरिया फाइंड करतील और समथिंग लाईक दॅट. तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला त्यांना, आपल्याला जे काय म्हणू आपण त्याला, हे करायचं असतं, आर्टिफिशियल एपिकल्चर जे करायचं असतं ते आपल्याला शेतीच्या जवळच करायला लागणार. कशा जवळ करायला लागणार आहे? शेतीच्या जवळच. ठीक आहे. तो पहा, सो बी किपिंग इज रिक्वायर इक्विपमेंट्स लाईक बी हाईव्ह बॉक्स. आपल्याला बी हाईव्ह बॉक्स बद्दल शिकायचं. विथ कोम फाउंडेशन शीट्स, त्याच्यामध्ये काय असतात? कोम फाउंडेशन शीट्स जे कोम लाईक असतात आणि ते वेगवेगळ्या साईजच्या हनी बीजला सेपरेट ठेवतं. नेक्स्ट, बी वेल, स्मोकर, बी ब्रश, ग्लव्स, गम शूज, अनकॅपिंग नाईफ, स्वाम नेट, क्वीन एक्सक्लुडर, ओव्हरऑल हाईप टूल. आता हे जे काही नावं आहेत ना, ह्याला आपल्याला इमेजमध्ये अजून बेटर कळेल, लक्ष द्या. आपल्यासमोर एक इमेज आहे, सो लेट्स टॉक अबाउट दॅट. सो हे एक आर्टिफिशियल बी हाईव्ह आहे. त्या आर्टिफिशियल बी हाईव्हमध्ये वेगवेगळे फंक्शन्स आहेत प्रत्येक पार्टचा, लक्ष द्या. तो पहिला आपल्याला पार्ट दिलाय आउटर कवर. आउटर कवर विथ क्राउन बोर्ड. ठीक आहे. ते काय करतंय, जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहेत त्याच्यापासून आपल्या त्या हाईव्हला किंवा याला प्रोटेक्ट करतो. सो ह्याचं काम काय असतं? आउटर कवर आणि त्याचं प्रोटेक्शन फ्रॉम रेनफॉल एक्सेट्रा. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे इनर कवर. इनर कवर जो आहे ना, तो आपल्या इथं बघा, हा हनी सुपर असतो, जो एक्स्ट्रा हनी ह्याच्यामध्ये असतो, त्याला तुमच्या आउटर पार्टपासून सेपरेट आउट करतं. कारण की इथपर्यंत हनी सुपरपर्यंत आपल्या हनी बीज येऊ शकतात. तो त्याचं काम आहे, इट इज अ बॅरियर बिटवीन आउटर कवर अँड युअर हनी सुपर. ठीक आहे. थर्ड लेअर आहे हनी सुपर. हनी सुपर जे असतं ना बघा, त्याच्या खाली काय बघा बरं, हनी सुपरच्या खाली आपल्याकडे क्वीन एक्सक्लुडर आहे. ठीक आहे. आणि इथं तुमचं काय दिसतं? हाईव्ह बॉडीज. हाईव्ह बॉडीजमध्ये पण मध बनतं, पण जे एक्स्ट्रा मध असतं ते आपल्या ह्या लेअर्समध्ये जमा होणार आहे, दॅट इज हनी सुपर. सो एक्स्ट्रा हनी जे असतं ते तुम्हाला कुठे मिळणार? हनी सुपरमध्ये. कुठे मिळणार? हनी. आणि आपण ॲज अ बी हायवर, आपण जर ह्याचे मालक असतो आणि हनी बीचं प्रोडक्शन इंडस्ट्री आहे आपली, तर आपण ऑलवेज प्रिफर करतो हनी कुठल्या सेक्शनमधनं घेणे? हनी सुपरमधनंच घेणे. समजलं? आता नेक्स्ट लेअर आहे क्वीन एक्सक्लुडर. क्वीन एक्सक्लुडर काय करते? ती क्वीन एक्सक्लुडर क्वीनला बी हाईव्ह बॉडीजमधनं, मेन बॉडी हाईव्हमधनं वरती जाऊ देणार नाही. कारण की साईज जी असते ना ती मोठी असते क्वीनची. सो प्रिव्हेंट्स क्वीन फ्रॉम गोइंग आउट. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याकडे आहे फिफ्थ, व्हॉट डू वी हॅव? फ्रेम्स विथ वॅक्स बॉक्स आहे, तर त्याच्यामध्येच फ्रेम्स होत्या. ठीक आहे. देन हाईव्ह बॉडीज आहेत आपल्याकडे. मेन एरिया ऑफ ब्रीडिंग सोबतच तिथं तुम्हाला अजून कोण मिळणार आहे? जे वर्कर बीज असतात, वर्कर बीज अँड क्वीन आर फाउंड. आता मेन ह्याच्यामध्ये काय आहेत?
वर्कर बीज छोटे असल्यामुळे ते हाईव्ह बॉडीमधनं वरती हनी सुपरमध्ये जाऊ शकतात. कुठे जाऊ शकतात? हनी सुपरमध्ये जाऊ शकतात. आणि एक्स्ट्रा हनी ते काय करतात, जे बनवलेलं असतं ते तिथं स्टोअर करून ठेवतात. ठीक आहे. नेक्स्ट 6th एंट्रन्स रिड्युसर. एंट्रन्स रिड्युसरचं काम काय असतं? ते एक्स्ट्रा टेम्परेचर, ह्या सगळ्यांना प्रिव्हेंट करतं. दुसरे काही ऑर्गॅनिझम्स असतील त्यांना प्रिव्हेंट करतं. प्रिव्हेंट एंट्री म्हणून नाव त्याचं एंट्रन्स रिड्युसर. त्याच्यानंतर लास्टचे जे 2 पार्ट्स आहेत आपले 7th and 8th, दॅट इज अ फ्लोर बोर्ड अँड बॉटम स्टँड. हे दोन्ही त्याला एक हाईट वरती राईज करतात. त्यामुळं खाली पाणी, जनावरं काही असतील ते एक्सेसच मिळून जरी मिळालं तरी ते एंट्रन्स रिड्युसर त्याला प्रिव्हेंट करतात. लक्षात. सो एव्हरी पार्ट हॅज सम ऑर अदर काइंड ऑफ सिग्निफिकन्स. ठीक आहे, क्लिअर आहे. चलो पुढं. सो आर्टिफिशियल beehive. So for successful beekeeping, one must be familiar with the habits of bees, its selection of suitable location, catching and hiving of swarms. कोर्सेस असतात beehivingचे, कोर्सेस. ठीक आहे. मॅनेजमेंट ऑफ हाईव्स ड्युरिंग डिफरंट सीझन्स, हँडलिंग अँड कलेक्शन ऑफ हनी, बी वॅक्स अँड देअर प्रोडक्ट्स. हे सगळ्या गोष्टीचं नॉलेज आलं पाहिजे आपल्याला, मॅनेजमेंट आलं पाहिजे. पिरियोडिक इन्स्पेक्शन फॉर क्लीनलीनेस ऑफ हाईव बॉक्स, कॅव्हिटीज ऑफ बीज, ॲक्टिव्हिटीज ऑफ बीज अँड क्वीन, कंडिशन ऑफ ब्रूड, जे येणारी जनरेशन आहे, प्रोव्हिजन ऑफ वॉटर इज व्हेरी मच नेसेसरी. आता बघा, लास्ट पार्ट आहे की मेनी इंडियन क्रॉप फील्ड्स नीड सर्व्हिस ऑफ हनी बीज ॲज अ पॉलिनेटर. इंडियन क्रॉपच्या अवतीभोवती आपल्याला लावावं लागतील यांना, कारण की ते पॉलिनेटरचं काम करणार. बी कीपिंग इन द क्रॉप फील्ड ऑफ सनफ्लावर, मस्टर्ड, सॅफफ्लावर, चिली, कॅबेज, cucumber, legumes, fruits like apple, mango, citrus help in increasing the productivity of honey. हनी तर वाढणारच, कारण की त्यांना लाईक त्यांचं नंबर वाढणार, नरिशमेंट मिळणार आहे फ्रुट्सकडनं, त्या क्रॉप्सकडनं. कसं? नेक्टर मिळेल, पोलन ग्रेन्स खायला मिळतील. पण ऑन द अदर हँड क्रॉप्सला काय फायदा होईल? पॉलिनेशन करून मिळेल आणि क्रॉप्स पण वाढतील आपले. तो लक्षात ठेवायचं. हे पार्ट्स आपल्याला लिहून ठेवा, एक आयडिया राहील तुम्हाला वाचताना. ठीक आहे. So that was your, what do we say, एपिस इंडिका किंवा एपिकल्चरचा आपण सिस्टम. ठीक आहे. चलो नेक्स्ट पार्ट बघूया आपण, फिशरी. चलो पुढचा पार्ट बघू. चलो, सो दिस विल बी आवर लास्ट पार्ट फॉर टुडे, फिशरी. उद्या आपण सेरिकल्चर घ्यायचं. ठीक आहे, लक्षात द्या. सो फिशरीमध्ये बेसिकली आपण काय करणार आहेत? रिअरिंग ऑफ फिशेस.
मग वेगवेगळे प्रकार, फ्रेश वॉटर फिशेस रिअरिंग असेल, सॉल्ट वॉटर असेल, इस्टॉरीजमध्ये असेल. इस्टॉरीज इज वॉट, हे ते एरिया असतो जिथे तुमचं समुद्र आणि नदीचं संगम असतं. ठीक आहे. मग त्या वॉटरमध्ये पण आपण काय करतो, फिशरी करतो, रिअरिंग करतो. ठीक आहे, लक्ष द्या. So fishery is a branch of applied biology which deals with catching, processing, fish farming and marketing of fish and other useful aquatic animals. आता फिशरी दरवेळेस आपल्याला फिशच वाटतं, पण प्रॉन्स, लॉबस्टर्स, क्रॅब्स यांना पण आपण करतोय ना जर मॅनेजमेंटच्या अंडर, फिशरी मॅनेजमेंटच्या अंडर, तर ते कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. काय आपलं प्रॉन्स, लॉबस्टर्स, ऑयस्टर्स, मसल्स, क्रॅब्स, ॲक्वेटिक ॲनिमल्स जे आपण खातोय, प्रोसेस करतोय, विकतोय, हे सगळे फिशरीच्या अंडर येतात. कशाच्या अंडर येतात? फिशरी. तर बघा, फिशरीच्या अंडर पहिलं तर फिश. ठीक आहे. मग प्रॉन्स, देन वी हॅव लॉबस्टर्स, मसल्स, देन वी हॅव क्रॅब्स, ऑयस्टर्स. तर बघा, प्रॉन्स, लॉबस्टर्स, ऑयस्टर्स, मसल्स अँड क्रॅब्स. 3 divisions of fishery are inland fishery, marine fishery, इस्टॉरिन फिशरी. इनलँड म्हणजे काय, फ्रेश वॉटर मोस्टली जमिनीवरती जे असतील, समुद्राचे वेगळे असेल, आणि इस्टॉरिन्स म्हणजे काय, जिथं नदी आणि समुद्राचा संगम असतं तिथं फिशरी. तर इनलँड फिशरी इन्क्लूड्स कल्चरिंग अँड कॅप्चरिंग ऑफ फिश फ्रॉम फ्रेश वॉटर बॉडीज. नक्कीच आता त्याच्यात फ्रेश वॉटर बॉडीज कोण कोण असतात, पॉन्ड्स, लेक्स, डॅम्स, रिव्हर, तिथं. इनलँड ॲक्वेटिक एरियाज ऑफ आर कंट्री कव्हर्स. बघा, इनलँड ॲक्वेटिक एरिया किती कव्हर करत आहे, 40 ते 50 लाख एकर्स, आणि त्याच्यामध्ये आपण इनलँड फिशरी करतो. ठीक आहे. तर कॉमन फ्रेश वॉटर फिश आर लेबियो रोहिता, दॅट इज रोहू. कटला, कॉमन नेम पण कटलाचा. सिरेना मृगला, दॅट इज मृगला कॉल्ड, अँड अदर कार्प्स. तर इथं आपल्याला फ्रेश वॉटर दिलेलं बघा, सिल्वर कार्प दिलाय, ग्रास कार्प दिलाय, मृगला फिश दिलाय, कॉमन कार्प दिलाय, कटला फिश दिलाय, आणि रोहू फिश दिलाय. तर ह्यांची नावं तुम्हाला लक्षात पाहिजेत. रोहू म्हणजे लेबियो रोहिता, कटलाचं कॉमन नेम कटलाचं आहे. देन वी हॅव सिरहाना मृगला, त्याचं कॉमन नेम मृगला आहे, आणि अदर कार्प्स पण दिले, जसं की सिल्वर, ग्रास आणि कॉमन कार्प. ठीक आहे. नेक्स्ट, मराईन फिशरीज पण आहेत. आता इथं मराईन फिशरीमध्ये आपण काय म्हणतो, कुठं आहेत, रिअरिंग करतो आपण सी वॉटरमध्ये. इंडियन कोस्टल लाईन इज अबाउट, बघा इंडियनला किती आहे, लाईक कोस्टल लाईन 7500 किलोमीटरचा आपल्याला किनारा आहे, समुद्र किनारा. आणि तिथं जे केलं जातं दॅट इज गोइंग टू बी युअर, समुद्रात केलं जातं ते असेल तुमचं मराईन फिशरी. द कॉमन मराईन फिश आर, पहिले दिलं हॅरपॅडॉन, दॅट इज बॉम्बेडक, सार्डिनेला, दॅट इज सार्डिन, रॅस्ट्रीलायगर, दॅट इज मॅक्रेल, आणि स्ट्रोमॅटियस, दॅट इज पॉम्फ्रेट. पॉम्फ्रेट म्हणजे पापलेट. तर ह्यांची नावं लक्षात ठेवायचे. हा पार्ट आणि हा पार्ट तुमचा MCQ झाला. ठीक आहे. आता आपण फिशरी थर्ड कोणती बघणार आहेत, इस्टॉरिन फिशरी. इस्टॉरिन फिशरी इन्क्लूड्स कॅप्चर ऑफ फिश फ्रॉम इस्टॉरी. इस्टॉरी म्हणजे समुद्र आणि नदीचा संगम. तर बघा, वेअर रिव्हर मीट्स द सी. जसं की सुंदरबन एरिया जो आहे आपला, ते पूर्णपणे मॅनग्रोव्ह एरिया, तिथं जे केलं जातं ते इस्टॉरी, कारण की सुंदरबन पूर्ण इस्टॉरीच आहे. तो सुंदरबन एरियामध्ये फिशरी करणं हे आपलं काय, इस्टॉरियन फिशरीचा प्रकार आहे. आता कॉमन फॅक्टर्स फॉर मेंटेनन्स ऑफ द फिश फार्म इन्क्लूड्स, आता त्याच्यामध्ये काय काय दिलं बघा, सिलेक्शन ऑफ सुटेबल साईट, कट ऑफ excavation of ponds, requirement of hatchery tank, nursery tank, rearing tank, stocking tank or ponds, water sources, manures, supplementary feeds, हे सगळं आपल्याला बघावं लागतं. एक्सकेवेशन ऑफ पॉन्ड म्हणजे तिथं पॉन्ड बनवणे सगळ्यात पहिलं. मग रिक्वायरमेंट ऑफ हॅचरी, तिथं अंड्यांचे एक अंडी जर असतील तिथं, तर त्यांना सेपरेट आपल्याला सेफगार्ड करायला लागतं. तिथं हॅचरी टँक म्हणूया. नर्सरी टँक, तिथं छोटे छोटे लार्वस ग्रो करणार. मग रिअरिंग टँक, तिथनं ते पुढं शिफ्ट होतील मोठ्या एरियात जिथं मासे ॲडल्ट फॉर्ममध्ये ग्रो करतील. मग स्टॉकिंग टँक, तिथनं काढल्यानंतर आपण त्यांना कुठेतरी स्टोअर करतोय. वॉटर सोर्सेस पाहिजेत, पाणी कधी कमी नाही पडलं पाहिजे. मॅन्युअर्स, खत तिथं तर टाकलं पाहिजे कंटिन्युअसली पाण्यामध्ये. आणि सप्लिमेंटरी फीड्स अजून काही देता आलं तर खायला, जे त्यांच्या न्यूट्रिशनसाठी बेटर आहे. तर कल्चर फिशरी मे बी मोनोकल्चर. आता मोनोकल्चर म्हणजे काय, तर एकच प्रकारची फिश आपण जर तिथं ग्रो करतोय तर ती झाली तुमची मोनोकल्चर. मल्टिपल स्पीशीज जर ग्रो करतोय तर असेल तुमचं पॉलिकल्चर. हे विचारतील एक्झामला, मोनोकल्चर और पॉलिकल्चर. 2 मिनटं बेटा, आय थिंक देर इज सम डाऊन.
चलो वी आर बॅक अगेन. आय होप तुम्हाला आवाज येतोय. What are we saying? की include selection of suitable site, excavation of ponds, requirement of hatchery tank असते त्याच्यात, नर्सरी टँक पाहिजे, रिअरिंग टँक पाहिजे, स्टॉकिंग और पॉन्ड्स पाहिजेत, वॉटर सोर्स, मॅन्युअर्स एक्सेट्रा ऍड. आपण बोललो की कल्चर फिशरी दोन प्रकारचे असते, कसं मोनोकल्चर आणि कसं पॉलिकल्चर. कल्चरमध्ये ओनली वन स्पीशीज ब्रीडेड आणि पॉलिकल्चरमध्ये एकापेक्षा जास्त स्पीशीज. ठीक आहे. आफ्टर कॅचिंग ऑफ फिश द फिश स्पॉइलेज इज प्रिव्हेंटेड. फिश स्पॉइलेज म्हणजे फिश खराब नको व्हायला बाय डिफरंट प्रिझर्वेशन मेथड्स. तुम्ही बघितलं असताल जे मासा बाजार असतो त्यात असे मोठे बॉक्स असतात प्लास्टिकच्या याच्यात बर्फ असतो त्यात ट्रान्सफर केले जातात. फ्रीजिंग, फ्रीज ड्राय करणे, चिलिंग करणे, सन ड्राईंग. तुम्ही बघितलं असेल सुकट बोंबील सन ड्राय केले जातात. ठीक आहे. नंतर स्मोक ड्राय पण केलं जाऊ शकतं. सॉल्टिंग केली जाते म्हणजे खूप मिठात त्याला सुकवलं जातं. आणि कॅनिंग. ठीक आहे. इन ॲडिशन टू द सोर्स ॲज न्यूट्रिशन फूड फिश शिल्ड्स अ नंबर ऑफ बाय प्रोडक्ट्स. आता ह्याच्यात MCQ आहे की अजून ॲडिशनल बाय प्रोडक्ट्स आपल्याला काय मिळतात. तर पहिले दिलं फिश ऑइल. ह्याचे टॅबलेट्स खूप महाग असतात. लेट्स से 30 और 60 टॅबलेट्स फॉर वॉट 1500 2000च्या मध्ये तुम्हाला फक्त 30-40 टॅबलेट्स मिळतात. आणि ते खूप चांगलं असतं बिकॉज फिश ऑइल्समध्ये जे नरिशमेंट असतं ते आपल्या लिगामेंटसाठी चांगलं असतं. नेक्स्ट फिश मील, फर्टिलायझर्स बनवू शकतो, फिश ग्वाना, फिश ग्लू आणि आयसिन ग्लासेस. दीज बाय प्रोडक्ट्स आर वाईडली युज्ड इन पेंट्स, सोप्स, ऑइल्स अँड मेडिसिन. प्रॉन्स अँड लॉबस्टर्स बघा हॅव मार्केट व्हॅल्यू ऑल ओव्हर द वर्ल्ड. त्यामध्ये एवढं तुम्ही खाताना नाही पाहणार पण झिंगा वगैरे असताना ते त्यातच असणार आहेत. नेक्स्ट फिशरी प्रोव्हाइड गुड जॉब ऑपॉर्च्युनिटीज अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट टू मेनी पीपल. जसं की इंडियामध्ये आपला एक समाज कोकणी समाज, ठीक आहे ना, तर तो समाज खूप जास्त कशावरती डिपेंड आहे, फिशरीवरती. त्यातली त्यात ते मराईन फिशरी खूप जास्त करतात. तुम्ही कोकण भागांमध्ये गेलात समुद्राच्या तटाच्या जवळ तर त्यांची लाईक ते सांगतील तुम्हाला की खूप जनरेशन्सपासून आमची फॅमिली हेच काम करत आले, कारण की सेल्फ एम्प्लॉयमेंटचा प्रकार आहे आणि खूप खूप जास्त पैसा आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. सो आता आज काय बघितलं आपण, एपिकल्चर बघितलं, फिशरी बघितलं आणि पोल्ट्री फार्मिंग बघितलं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेरिकल्चर घेणार आहोत आणि मग त्याच्या पुढे आपण मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. सो दॅट्स ऑल फॉर टुडे.